मागच्या 5 दिवसापासून अतिवृष्टीनं हैराण झालेलं वसई विरार नालासोपारा 6व्या दिवशी आता कुठेतरी पूर्वपदावर येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे। मात्र अद्यापही नालासोपारा स्टेशन परिसरामध्ये पाणी साचल्यामुळे स्टेशनकडे जाणारा जो चाकरमान्या वर्ग आहे यांना मात्र या ठिकाणी हाल अपेष्टा सहन कराव्या लागत आहेत। तर आपण जर बघितला तर हा नालासोपारा स्टेशन पूर्वेचा परिसर आहे आणि या परिसरामध्ये पाणी साचलं असल्यामुळे जवळपास गुडघाभर पाणी आहे आणि या पाण्यामधून मार्ग काढत असताना फुटपाथवरून जात असताना अनेकांचे पाय सुद्धा स्लिप होऊन खाली पडत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे। तर हे अतिशय दुर्गंधीयुक्त पाण्यामधून या ठिकाणी मार्ग काढावा लागत आहे। परिसर जर बघितला तर या ठिकाणी हे जे पाणी आपल्याला दिसतंय या पाण्यामध्ये पूर्ण वास सुटलेला आहे, पूर्ण दुर्गंधी पसरलेली आहे। समोरच्या गाडीची जर स्थिती बघितली तर ही गाडी पूर्णपणे या साचलेल्या पाण्यामध्ये निकामी झालेली आहे। काल दुपारपासून या ठिकाणी पावसाने आपला जोर ओसरलेला आहे। त्यामुळं 5 दिवसापासून जे वसई विरार नालासोपाऱ्यामधलं जे परिसर जो होता, ज्या ठिकाणी पाणी साचलेलं होतं त्यामुळे नागरिक हैराण झालेले होते। जवळपास आजच्या 6व्या दिवशी मात्र विरारमधला जो भाग आहे जवळपास या ठिकाणचा 70% भाग जो आहे हा पूर्वपदावर आलेला आहे। त्यामध्ये विरार पश्चिम स्टेशन ते बोळिंज रस्ता, एसटी डेपो, विवा कॉलेज, जकातनाका रस्ता, डोंगरीपाडा रस्ता, ग्लोबल सिटी, अग्रवाल कॉम्प्लेक्स हे सर्व परिसर जो आहे हा पूर्वपदावर आलेले आहेत। तर एमबी इस्टेट, रश्मी नगर, तिरुपती नगर, युनिट सोसायटी या ठिकाणी मात्र काही सखल भागामध्ये पाणी साचलं असल्यामुळे त्या ठिकाणी लाईट आणि मोबाईलचं नेटवर्क नसल्यामुळे नागरिक हैराण आहेत। तर नालासोपारा पूर्व, सेंट्रल पार्क, आचोळा, तुळींज, टाकेपाडा, नगिनदासपाडा, विजयनगर, पश्चिमेकडे श्रीप्रस्थ, लक्ष्मीबंध छेडा मार्ग, स्टेशन, सोपारा आणि नालासोपारा, श्रीप्रस्थ, विरार, महाडा लिंक रोड हे सर्व जे रस्ते आहेत हे सध्या पूर्वपदावर आलेले आहेत। तर अद्यापही संतोष भवन, बिलालपाडा, धानिवबाग, पेल्लार, रिचर्ड कंपाऊंड या परिसरातील काही सखल भागामध्ये पाणी साचलं असल्यामुळे त्या ठिकाणची परिस्थिती काही प्रमाणामध्ये बिकट आहे। वसईचा सुद्धा वसई पूर्व स्टेशन तो वसई फाटा, वालीव फाटा, सातीवली, भोयदापाडा, एव्हरशाईन, वसंत नगरी, वालीव, रेंज नाका, मधुबन सोसायटी, नवघर हे सर्व परिसर आजच्या 6व्या दिवशी हे पूर्वपदावर आलेत। मात्र स्टेशनकडील आनंदनगर, समतानगर, वसई गाव, सागर शेत या परिसरामधलं सुद्धा पाणी या ठिकाणी ओसरलेलं आहे। आज सकाळपासून काही प्रमाणामध्ये ढगाळ वातावरण आहे, मात्र पावसाचा जोर हा शांत झालेला आहे। पावसाने विश्रांती घेतलेली आहे, त्यामुळं नागरिकांनी कुठंतरी सुटकेचा श्वास घेतलेला आहे आणि आज पश्चिम रेल्वेची लोकल सेवा जी आहे ही सुद्धा या ठिकाणी पूर्ववत झाली असल्यामुळं वसई विरारकरांना एक मोठा दिलासा मिळालेला आहे। मात्र ज्या ठिकाणी पाणी साचलेलं आहे त्या ठिकाणचे अद्यापही लाईट जी आहे ही पूर्वपदावर आली नसल्यामुळं काही प्रमाणामध्ये नागरिक हे हैराण पाहायला मिळत आहेत। जर पावसाने अशीच विश्रांती घेतली तर वसई विरार नालासोपारा हे पूर्णपणे पूर्वपदावर येण्याची शक्यता आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट हरीसह विजय गायकवाड, TV9 मराठी, नालासोपारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।